पूर्व दिशेने वाहत येणारी कासारी नदी, तसेच पश्चिमेकडून येणारी तुळशी व मध्यभागी लुप्त असणारी सरस्वती, तर ह्या नद्यांचा संगम होऊन पंचगंगा पश्चिमेकडे वाहते. तर नमस्कार मित्रांनो, मी निघालोय प्रयाग चिखलीला या त्रिवेणी संगमावरती स्नान करण्या. बावड्याच्या राजाराम बंधाऱ्यावर आलो आणि या युगात न पूर्ण होणारा पूल बघत आम्ही बसलो वडंगे गावात. हायवेला चहा घेतला आणि लगेच निघालो प्रयाग चिखलीकडे. सत्तर काशीत प्रयाग राहिला महत्व, तसं दक्षिण काशीत प्रयाग चिखलीला. ह्याचे उल्लेख कडवीर महात्म्यात आढळून येतात. गाडी पार्क केली आणि संगमाच्या दिशेने आंघोळीसाठी निघालो. अनेक भाविक लोक स्नानासाठी आले होते. लहान मुले तसेच प्रौढांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण स्नानाचा आनंद घेतो. स्नान करून मी निघालो संगमावर असणाऱ्या दत्त मंदिरात दर्शनासाठी. मंदिरामध्ये प्रयाग तीर्थाचं महात्म्य सांगणारं फलक निदर्शनास आलं. शिवाभद्रा भोगावती, कुंभी नदी, सरस्वती, पंचगंगाची ख्याती, महापातक संहारी, अनुसुयात्री सुकुमारा, दत्तदया घन दयावरा, पद्मकमंडलु गदाधरा. मंदिराच्या बाहेरून लहानपणीची आठवण ताजी करत घरी परतताना पक्षी व अस्ताला जाणारा सूर्य बघत आम्ही निघालो कोल्हापूरच्या वाटेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. पेजला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.